नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. परंतु ई-के-वाय-सी करत असताना वेबसाईटवर खूप साऱ्या प्रमाणात लोड असल्यामुळे ई-के-वाय-सी होत नाही. काही लाडक्या बहिणी यासाठी संध्याकाळीही वेबसाईटवर ई-के-वाय-सी करण्यासाठी ट्राय करत आहेत, परंतु संध्याकाळी ही वेबसाईट चालत नाही. म्हणून आता लाडक्या बहिणींद्वारा विचारणा केली जात आहे, की ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे? याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. अगोदर पाहूयात की जी-आर कधी निर्गमित करण्यात आलेला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी-आर जो आहे तो 18 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. ई-के-वाय-सी करण्यासाठीचा या ठिकाणी तुम्ही 2 नंबरचा पॉईंट वाचू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांक 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे हे जे परिपत्रक देण्यात आलेले आहे, हा जो जी-आर काढण्यात आलेला आहे, त्या जी-आरच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत ही ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. आणि दरवर्षी तुम्हाला कधी करायची आहे? तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्याची ई-के-वाय-सी बंधनकारक राहील. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला जुलै आणि ऑगस्टपर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. परंतु यावर्षी हा जो जी-आर निर्गमित झालेला आहे, त्या जी-आरच्या दिनांकापासून 2 महिने म्हणजे तुम्ही पाहू शकता जी-आर कधी निर्गमित करण्यात आलेला आहे, 18 सप्टेंबर 2025 पासून 2 महिने पुढे म्हणजे किती तारीख होते ती करण्यासाठीचा जी-आर किंवा परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 पासून देण्यात आलेला आहे. तिथून पुढे 2 महिने जर मोजले तर 18 नोव्हेंबर 2025 ही तारीख लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी अंतिम तारीख आहे, असं आपण या जी-आरनुसार समजू शकतो. परंतु यामध्ये जर वेबसाईट चालली नाही, यामध्ये काही एरर आले तर या तारखेमध्ये वाढही होऊ शकते. परंतु सध्याला तुम्ही 18 नोव्हेंबर 2025 ही ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवटची तारीख आहे, असं या जी-आर प्रमाणे तुम्ही ग्राह्य धरू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा.